भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. अशी व्यवस्था अन्य कोणत्याही धर्मात राहिली नाही. जशी शीख धर्मामध्ये गुरु परंपरा होती, पण नंतर ते केवळ गुरु ग्रंथ साहेब यांनाच गुरु मानून आपली अध्यात्म क्रिया करू लागले. परंतु वक्त गुरुचं असणं अनिवार्य आहे. जसे हे पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब, पवित्र श्रीमद भगवत गीता, पवित्र वेद, पवित्र पुराण हे तर एक आदरणीय सद्ग्रंथ आहेत. महापुरुषांची माहिती आहे, भगवंताविषयी लिहिले आहे यात. हे तर असं समजा की आपली औषधांचे पुस्तक आहे. औषधांचं पुस्तक आहे आणि त्याच्या जाणकाराची आवश्यकता आहे जो वैद्य असेल, आणि वैद्य तोच सफल होतो जो औषधाच्या पुस्तकात लिहिलेली सर्व मुळ्यांना एकत्र करून मिळवून समजून औषध बनवतो. त्यामुळे वक्त गुरुची आवश्यकता आहे. तर पुण्यात्म्यांनो, या धारणेच्या अनुसार या आवश्यकतेच्या पूर्तीसाठी हे प्राणी गुरूंकडे जाऊ लागले. आता श्रद्धाळूंना कोणतं ज्ञान नसतं, कारण तो तर जिज्ञासू असतो. जशीही त्याचे गुरु त्याला साधना करायला सांगतात तो समर्पित होतो, तसंच करतो. तर पुण्यात्म्यांनो, सर्व भक्तीही करीत आहेत आणि दुष्कर्मे जशीच्या तशी वाढत आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार कोणामध्येही कमी नाहीयेत. याचं कारण काय आहे की पूर्ण संत न मिळाल्याने तर कधीही ही शांती या समाजात, या लोकात नाही मिळू शकत. 600 वर्षांपूर्वी परमात्मा आले होते, स्वतः एका संताची भूमिका करून निघून गेले आणि त्याचबरोबर एका विणकराचं कामही करीत होते, हे प्रमाणित करण्यासाठी की तोच परमात्मा प्राप्तीसाठी. कारण तेव्हा गैरसमज पसरला होता की ब्राह्मण वर्गच भक्तीचा अधिकारी आहे. बाकीच्यांना तर त्यांनी असे बाजूला ठेवले होते की श्राद्ध वगैरे काढण्यासाठी क्रियांमध्ये अडकवले होते, आणि विशेष करून हेच मानले जायचे की ब्राह्मण, ऋषी, महर्षी, घर त्याग करून गेलेली व्यक्तीच परमात्मा प्राप्त करू शकते, किंवा खूप मोठा धनवान शेठ दान करणारा. तर परमात्मा सर्व शंकांचं निवारण करण्यासाठी एका क्षुद्र जातीत राहावं लागलं. त्यावेळी छूत अछूत चरणसीमेवर होते, अत्याधिक छूत अछूत होते. ब्राह्मण लोक शूद्र वर्गाला जवळ सुद्धा येऊ द्यायचे नाहीत, लांबूनच बोलायचे. आणि त्यावेळी परमात्मा एका विणकर जातीमध्ये राहिले. तसा तर त्यांचा जन्म नव्हता झाला, सतलोकातून आले होते, सहशरीर आले होते. एका नवजात शिशूचं रूप धारण केलं होतं कमळाच्या फुलावर, बाहेर एका तलावात, सरोवरामध्ये. तिथून एका निरुनिमा नावाच्या विणकर दाम्पत्याने उचलून नेले होते आणि तिथे परमात्म्याचे पालनपोषण झाल्याने आणि मग विणायचं काम करता करता जनतेला ज्ञान सुद्धा देत होते. भक्तांना यथार्थ ज्ञान समजवायचे, सूक्ष्म वेदाचा प्रचार करायचे. ते हेच आपल्याला सिद्ध करायला आले होते
एक उदाहरण द्यायला आले होते की परमात्मा प्राप्तीसाठी जात आणि धर्म आणि कर्म म्हणजे जसे कोणी जास्त मोठा शेठ म्हणजे धन अधिक किंवा कमी हे यासाठी काही महत्वाचं नव्हतं. गुरु पूर्ण असावा आणि शिष्य शूरवीर असावा. सुरमाचा अर्थ आहे की या भक्ती मार्गाला जो जीव लागतो तर त्याच्या सर्व क्रिया अन्य सांसारिक व्यक्तींपेक्षा भिन्न असतात, तर त्याच्यात आपला समाज अडथळे आणतो आणि जो त्या अडथळ्यांची पर्वा न करता पुढे जातो या भक्ती मार्गावर तो शूरवीर असतो. कोण कोण होते शूरवीर? जे आपल्याला बरेच, ज्यांचे ज्ञान सुप्रसिद्ध आहे. ध्रुव होते शूरवीर, प्रल्हाद होते शूरवीर, आणि मीराबाई होत्या शूरवीर, आणि स्वयं परमात्मा ते तर मालक होतेच होते, ते तर शूरवीरांचे शूरवीर आणि सर्व भगवानांचे भगवान कबीर परमेश्वर होते. आणि आता वर्तमानात हा दास बघत आहे की माझ्या या परमात्म्याच्या ज्ञानाशी परिचित या दासाचे अनुयायी हे शूरवीर आहेत. कारण की क्रोधाकांडाच्या दरम्यान या दासाला एवढं बदनाम केलं होतं, खोटं, आणि एवढा त्रास दिला गेला परमात्म्याच्या लेकरांना, पण हे शूरवीर होते. ना कोणाशी भांडले ना घाबरले. संतांचा हाच एक नियम असतो, लढायचंही नाही आणि घाबरायचंही नाही, तर परमात्मा साथ देतो. आज आपण सफल झालो. पूर्ण विश्वामध्ये हे ज्ञान पोहोचेल. परमात्म्याची साथ आपल्यासोबत राहिली आणि राहील, कारण हे काम त्याच परमात्म्याने सुरू करवले आहे ना. आमचा हा काही खानदानी पेशा, दादा परदादा आई वडिलांनी कधी हे काम केलेलं नाही. दासाला ही चाकरी दिली तर दासाचा त्या दिवसापासून हा दृढ निश्चय झाला होता की शिर जावो वा धड जावो, परमात्म्याच्या चरणी हे शिर गेले तर सफल झालो. तर पुण्यात्म्यांनो, आपलं सौभाग्य आहे की काळाच्या दूतांनी परमात्म्याच्या या अनमोल धनाला पाताळात डांबलं होतं. म्हणजे असं समजा की कचऱ्याच्या ढिगात खूप खोल दाबून ठेवलं होतं. आता या दासावर कृपा झाली. कृपावंत कबीर भगवानांची साथ या दासाला आहे. तर आता या धनाची आपल्याशी ओळख होत आहे. इतक्या संघर्षानंतर सन 1994 मध्ये दासाला परमात्म्याने आदेश दिला होता गुरुदेवांनी दीक्षा, उपदेश व सत्संग करण्याचा. आणि आज सन 2012 उजाडलं. जवळजवळ 18 वर्ष झाली संघर्ष करत -0तून भक्तीला वर उभारलं आहे परमात्मा कबीरजींच्या दयेनं. बिलकुल नामोनिशाण नव्हतं, ना भक्तीचं ना देवाचं. परमात्म्यासाठी तर सगळेच तरसले होते. जसा हा दास प्रथम हनुमान पुजारी होता आणि मंगळवारचं व्रत ठेवायचा. सालासर एक मंदिर आहे हनुमानजींचं आणि त्यात एक विचित्र मूर्ती ठेवली आहे. हे भगवान, आता हसू येतं स्वतःच्या कर्मावर. काळीशी मूर्ती बनवली कुणीतरी, मग देखादेखी जाऊ लागले. तिथे धक्के खायचो आम्ही. बघा, काळाने असा जुलूम केलाय. तत्वज्ञानाचं तर नामोनिशाण मिटवलं आणि कोरी बकवास समाजात पसरवली या नकली गुरूंच्या द्वारे. तर पुण्यात्म्यांनो, ही कृपा झाली भगवानाची. कुठे तुम्ही बघता 4 विटा लावल्या आहेत, तिथेच कुत्रे मुततात, तिथेच बसतात आणि तिथे आपण डोकं टेकायला जातो. हात तुमची. तिथे जर पूर्ण दिवस रडून मेलात तरी कुणी विचारणार नाही की का रडतोयस या दगडासमोर.
तर यामुळे वक्त गुरूची आवश्यकता असते आणि त्यांच्या ज्ञानाच्या आधारे भक्ती साधना केल्याने कल्याण होते. आता ही किती दुष्कर्मे वाढली, दारू, मांस, तंबाखूची, आणि याला विकास मानतो आपण. ही मोठी मोठी घरे असतील, कार असतील, आणि खोटी स्तुती करतात. आणि मग लग्नाच्या वेळी एक वेगळाच ड्रामा रचतात. पुण्यात्म्यांनो, हे भक्ती मार्गात नाही चालणार. ठीक आहे, संसार भक्ती नाही करत, त्यांनी काहीही करावं. ते तर या विद्यालयाचे ते विद्यार्थीच नाहीयेत. हे विद्यार्थ्यांसाठी लागू आहे की ना विडी ओढावी, ना तंबाखू खावी कोणत्याही प्रकारे, ना मांस खावे, आणि ना दारूचा उपयोग करावा, आणि नाही ड्रामेबाजी करावी, ना जन्मदिन मनवावा, ना असा विवाहासाठी वायफळ खर्च करावा. सिंपल विवाह करा बाळांनो, आणि भक्त बनून पहा किती आनंद मिळतो. बघा, लोकांनी दिखावा ड्रामा किती करावा याला अंत नाही. सुरुवात आपण पाहिली, कोणी 1100 रुपये दान कोणाला देतात, साऱ्या गावात चर्चा होते. मग 2100 दिले, परत फेल झाला. मग एकाने 5100 दिले, तो मग 21 वाला फेल झाला. मग एकाने 11,000 दिले आपल्या मुलीला दानात, आणि एक मोटरसायकल दिली, मग एक कार दिली. तर हे एक वायफळ आहे बिनकामाचं. मुलांना परमात्म्याशी जोडावं, परमात्म्याचं नाव घेऊन, आणि हा राम नामाचा हुंडा मुलीला द्या, तो सदा साथ देईल. एक वेळा आपण देऊ सुद्धा मुलीला, काय किती दिवस त्यातून ती गुजराण करू शकते. आणि मग गरीबा घरची मुलगी श्रीमंताच्या मुलीला बघून हिरमुसून जाते. तिला न जाणो किती दुःख होत असेल. तर अशा प्रकारच्या वायफळ गोष्टी आपल्याला समाजातून संपवाव्या लागतील. खास करून भक्त समाजाला तर यामध्ये अग्रेसर राहावेच लागेल. ह्या दासाच्या संघर्षात आपल्याला सहयोग द्यावा लागेल. हे पूर्ण चुकीचं आहे, भक्तिबाधक आहे. ज्याला 2-3 मुली होतात, झोप उडून जाते त्या आईवडिलांची, आणि मुलगी याच कारणामुळे आपल्यासाठी ओझं बनली. एक गायीसारखा आत्मा असतो मुलीचा. आम्ही खूप पाहिलंय. मुलगा आणि मुलगी भाकर खातायत. मातापितांपैकी कोणी म्हणतात मुलाला, एक ते काम कर, तसंही म्हणतात एक काम कर, हे म्हणतात बाळा तू का नाही करत. आणि मुलगी भाकर खात असेल तर खाणं सोडून तशीच उठून निघेल आणि ते काम करून येईल. आता आपण तिला ओझं का बनवलं? आपल्या ड्रामेबाजीमुळे, आपल्या वायफळ गोष्टींमुळे, हुंड्याच्या कारणाने. तर अशा प्रकारे प्रत्येक प्रकारच्या वाईट चालीरीती आपल्या समाजात घर करून आहेत. याबद्दलही आपण खूप गंभीरपणे विचार करून एक मर्यादा आखावी. हा उद्देश असा नाही की मी म्हटलं आणि तुम्ही सुरू केलं, नाही. हे नियम नका समजू, ही आवश्यकता समजा. या भक्ती मार्गात बाधक समजा या नियमांना तोडणं. तर अशा प्रकारे आपल्याला भक्ती आपली वाढवावी लागेल अजून. आता पुण्यात्म्यांनो, आपल्याला परमात्मा प्राप्तीसाठी जो काही आदेश असतो गुरुजींचा तो पाळलाच पाहिजे. कारण गुरुदेवांना माहीत असतं की ते मास्टर असतात या मार्गाचे. आणि विद्यार्थी, आणि जसा डॉक्टरकडे जातो रोगी, जर योग्य डॉक्टर असेल तर तो काटेकोरपणे सल्ला देईल आणि योग्य औषधं देईल तो, आणि ज्या काही मर्यादा म्हणजे पथ्य सांगेल तर त्या रोग्याला आजीवन करावं लागतं, तेव्हा तो सफल होतो रोग नष्ट करण्यात. तर आपल्याला जन्ममृत्यूचा दीर्घ रोग जडला आहे. याचा नाश या दासाने सांगितलेल्या मार्गाने होईल. दास तोच मार्ग सांगेल जो परमात्म्याने स्वतः येऊन सांगितला होता. हा गॉड गिव्हन आहे, हा कुठला लोकवेद नाहीये, कुठल्या साधारण व्यक्तीने सांगितलेलं ज्ञान नाही. आणि हेच प्रमाण आपल्या सद्ग्रंथांमध्ये आहे, ज्या सद्ग्रंथांना आपण शिरोधार्य मानत आलोय. तर मग भक्तीमध्ये उशीर नाही होणार, आपल्याला विश्वास ठेवायला वेळ लागतोय. आणि हा दास जी भक्ती सांगतोय ती योग्य आहे, श्रेष्ठ आहे, शास्त्र अनुकूल आहे, हे प्रमाणित करण्यासाठी की ही भक्ती योग्य आहे. आणि परमेश्वर परमपूज्य कबीरजी आहेत जे विणकर रूपात, धानक रूपात बनारसला आले होते. हे प्रमाणित करण्यासाठी आपल्याला ढीगभर पुरावे द्यावे लागतात.
आणि काही दिवसांनंतर मग गरज नाही पडणार या पुराव्यांची, कारण की आपण एक दुसऱ्याला सांगाल की हे असं असं आहे, मग हे एकदम सगळ्यांना स्वीकारार्ह होऊन जाईल. आत्तापर्यंत कोणी पाहिले नाही उघडून, ना वेद पाहिले ना गीता वाचली तर होती पण समजली नाही. गीताजीत काय लिहिलं आहे, पुराणांमध्ये काय लिहिलं आहे वाचत होतो पण समजत नव्हतो. आता आपण समजायला लागलो आहोत आणि अजून खूप पाहू आणि मग दृढ होऊन म्हणू की खरंच कबीर इज गॉड, कबीर परमात्मा आहेत आणि हीच भक्ती योग्य आहे, हाच मंत्र श्रेष्ठ आहे, बाकी सगळं बकवास आहे. तर मग आपल्याकडून ऐकून अन्य व्यक्ती देखील या गोष्टींवर विचार करतील आणि कोणी प्रमाणित करू इच्छित असतील तर सद्ग्रंथ आपल्या जवळ आहेत, आपण स्वतः सुद्धा विश्वास दृढ कराल. तर अशा प्रकारे या पूर्ण विश्वात मालकांचा आदेश आहे, त्यांची निर्धारित वेळ आहे की आता या सगळ्या काळात पूर्ण विश्वात एकच भगवान असतील, एकच ज्ञान असेल आणि भक्तिविधी त्या भगवानाची एक आहेच, वेगळी होऊच शकत नाही. जसं आंब्याच्या झाडाचं रोप लावण्यासाठी आंब्याच्याच बीजाचा उपयोग करावा लागेल, दुसरं कुठलं आंब्याचं बीज होऊच शकत नाही. तर परमात्मा प्राप्तीसाठी जो मंत्र आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली साधनाच नाही. बाकी तर बाभळीची बीजे वेगळी आहेत, अन्य साधना ज्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी आहेत ती वेगळी गोष्ट आहे, त्याची आपल्याला गरज नाही. तर पुण्यात्म्यांनो, सर्वात आधी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण. गुरु बड़े गोविंद से मन में देख विचार, हरि सुमरे वो रह गए, गुरु सुमरे होए पार. गुरु बड़े गोविंद से मन में देख विचार. तर परमात्मा म्हणतात, गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागू पाए, बलिहारी गुरु अपना, जिन गोविंद दियो मिलोय. 7 द्वीप 9 खंड में गुरु से बड़ा ना कोई, करता करे न कर सके, गुरु करे सो होवे. सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं, जाते नरक द्वार. नरक द्वार में दूत सब करते खेचा तान, उनसे कभू ना छूटते, फिर फिरते चारों खानी. 4 खानी में भरमते, कबहू ना लगते पार, सो फेरा सब मिट गया, मेरे सतगुरु के उपकार. 7 समुद्र की मसी करूं, लेखनी करूं बन राय, धरती का कागज करूं, गुरु गुण लिख्यो न जाय. गुरु गोविंद कर जानियो, रहियो शब्द समाए, मिले जब दंडवत बंदगी, नहीं पल पल ध्यान लगावे. गुरु मानुष कर जानते, ते नर कहिए अंध, ओवे दुखी संसार में, आग काल के फंदे. गुरु को मानुष जो गिने, और करे चरणामृत को पान, ते नर नरक में जाएंगे, युग युग होवे समान. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने गुरुजींच्या वर गुरूंचा महिमा आणि गुरूंचं महत्त्व किती गहिऱ्या शब्दात समजावण्याचा प्रयत्न केलाय. आता पुण्यात्म्यांनो,
परमात्मा म्हणतात, कबीर हरि जय रूठ जा, गुरु की शरण में जावे, कहे कबीर गुरु रूठ गए, तो हर ना करे सहाय. आता काय सांगतात? के सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक द्वार. पुण्यात्म्यांनो, आपण महावीर जैनजींचा इतिहास खूप वेळा पाहिला आहे, दासाने दाखवला आहे. ते पुण्यात्मा भक्तीसाठी घरही त्यागलं, आपल्या आजोबांकडून उपदेश घेतला, ऋषभदेवजींकडून, त्या मारीचजींनी, आणि तोच आत्मा पुढे जाऊन महावीर जैन झाला. महावीर जैन यांच्या रूपात जन्मण्यापूर्वी त्या आत्म्याने 80 लाख वेळा तर देवपद प्राप्त केलं, देवता बनले, आणि बाकी 60 करोड वेळा गाढवाच्या योनीत, 30 करोड वेळा कुत्रा, 20 करोड वेळा मांजर, 10 माहिती नाही किती वेळा हत्ती, नपुसक, शिकारी होते. तर जोपर्यंत सद्गुरू प्राप्त नाही होत, हा प्राणी साधना करत असूनही दुःखी राहतो. तर म्हणून परमात्मा सांगतात की सद्गुरूंच्या उपदेशाचे, पृथ्वीवर सद्गुरू एकच असतात एका वेळी, अनेक नसतात. जसे परमात्मा स्वतः आले होते कबीरजी, ते एकटेच, पण ते तर परमात्माही होते आणि सद्गुरूही होते, ते तर सर्वे सर्वा होते. आणि त्यावेळी 64 लाख शिष्य होते मालकांचे. पुण्यात्म्यांनो, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत, कारण की आपण लालच्या महिमाशी परिचित नव्हतो. लालबद्दल ऐकत जरूर होतो की ते बहुमूल्य असतात, परंतु ओळख नव्हती. आपण भगवानाला सर्व सुखदायी, संकटांचे निवारण करणारा मानतो, म्हणूनच त्याच्या शोधार्थ आपण जागोजागी भटकत होतो. परंतु आपण त्या लालला ओळखू नाही शकलो. त्या स्वार्थी लोकांनी कवडीला लाल सांगून आपल्याकडे सोपवलं. आपण त्या कवड्यांना लाल समजून गाठोडी बांधून फिरत होतो. आता दासाला समजलं, पारख झाली. लाल आणि लालडी यांची पारख करण्याची बुद्धी दिली भगवंताने, आणि तेच या दासाने तुमच्याबरोबर केले. आपल्यालाही लालला ओळखण्या योग्य ज्ञान दिले. तर पूर्वी आपण साधना नीट न करून किती कष्ट सोसले. त्या परमात्म्याने स्वतःच येऊन हे ज्ञान दिले, स्वतःची ओळख स्वतःच करून दिली. तर काय सांगतात की, तर भक्ती करत असताना देखील त्या महापुरुषाची काय दुर्दशा झाली, कारण की त्यांना सद्गुरू नाही मिळाले. 600 वर्षांपूर्वी परमात्मा स्वतः आले, 64 लाख शिष्य होते त्यांचे, आणि एकटे सद्गुरू होते, एकटेच नाम देत होते. आणि पुण्यात्म्यांनो, तेव्हा ना कुठला मीडिया होता, ना कोणी पुस्तकांचं लेखन करून कुठे पाठवू शकत होते. आदरणीय धरमदास साहेबजींनी कबीर साहेबांची वाणी लिपिबद्ध करून ठेवली होती, परंतु ती सतत एवढी हाताने लिहायला तर 10 वर्ष तर लागतील त्याला. तर असंही आजकाल जसं परमात्म्याने दया केली आहे, अक्षरज्ञान दिलं, पेपर दिला, त्यावर पुस्तकात परमात्म्याचा महिमा लिहून आम्ही तुम्हाला पाठवला पुस्तकांच्या रूपात. मग ही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम परमात्म्याने दिली, सीडीची ही बनवून दिली, चिप दिली गेली, परमात्म्याने दिलेली ही गॉड गिव्हन इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे मनुष्याच्या स्तरावर बनवलेले नाहीयेत, हे विसरा तुम्ही. हा मनुष्य 4 युगांमध्ये हाच होता. एका गाडीला 6 खेचरं जोडून रथ बनवून खेचत फरफटत न्यायचे. ही एसी कार बनवली, विमानं बनवली, आणि ही इंटरनेट बनवली. हे परमात्म्याने दिलेले आहे हे. आणि या काळाने याचा दुरुपयोग सुरू केला, यात चित्रपट पाहू लागले, नाचू गाऊ लागले, समाज बिघडवून ठेवला. पण आता सुधरेल.
इथे कोणताही पदार्थ असतो त्यात गुण आणि अवगुण दोन्ही असतात, परंतु आपण अवगुणांना त्यागून गुण ग्रहण करू, आपल्याला ज्ञान मिळेल. तर मतितार्थ असा आहे की 64 लाख शिष्य असणं त्यावेळी एका धानकाचे, विणकराचे, हा काही लहान मुलांचा खेळ नाहीये. ज्याला आपण एक शूद्र म्हणायचो, एक कवी म्हणून सीमित करून ठेवलं होतं, फायनली बंद करून टाकली होती त्यांची फाईल. आता ती फाईल पुन्हा उघडली आहे त्या भगवानाची. ते परमात्मा आहेत, आपले पिता आहेत. तर सद्गुरू एकच असतो, तर ते परमात्मा स्वतः सद्गुरूही होते आणि ते परमेश्वरही आहेत. सद्गुरूंची भूमिकाही त्यांनी केली आणि जगद्गुरूही तेच आहेत. आणि मग त्यांचा कृपापात्र त्यांच्याच ज्ञानाने युक्त त्यांच्या आदेशानुसार मग सद्गुरू तेच पाठवतात. तर त्या परमात्म्याने स्वतः म्हटलं आहे की गरीबदासजींच्या पंथात 12व्या पंथात पुढे जाऊन मी स्वतः येईन आणि धर्मदास या साऱ्या अज्ञानाला दूर करेल. आता परमात्म्याने शक्य आहे की या दासाला त्या योग्य समजले असेल, तर आपल्या कुत्र्याला सोडून दिलं भुंकण्यासाठी, आपल्या मुलांना मालकाला जागवण्यासाठी. तर हे परमात्म्याने केलेलं कार्य आहे. हे सर्वसाधारण समजू नका बाळांनो, आणि याचा लाभ घ्या. आपणही घ्या, इतरांनाही जागवा जे गाढ झोपेत पडून आहेत आणि काळाच्या दूतात अडकून फसलेत. प्रेमाने, कारण की काळाने सांगितलं होतं की अशा विरुद्ध रंगात रंगवीन. जेव्हा तुमचा मोक्ष समय येईल कलियुगात, त्याच्या आधी सर्व नकली पंथ चालवीन तुझ्या नावाने, कबीर नावाने आणि सतलोक सचखंडाच्या नावाने, आणि त्यांच्यात एवढं अज्ञान भरेन, तुझा संदेश वाहक जेव्हा येईल तोपर्यंत तर ते वकील झाले असतील त्या अज्ञानाचे आणि कधीच नाही मांडणार. परमात्म्याने म्हटलं होतं की मला मनवता येतं, त्यावेळी शिक्षित करेन. परमात्म्याने म्हटलं होतं त्यावेळी विचार केला, सांगितलं होतं धर्मदासजींना की आता तू शांत राहा, याबद्दल बोलू नकोस. सगळ्यांना शिक्षित केलं या दात्याने. हे इंटरनेट प्रोजेक्टर बनवले, लांब बसून तुम्ही पाहू शकता काय बोलत आहेत, काय लिहिलं आहे सद्ग्रंथांमध्ये, सामूहिकपणे सीडीच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून. तर हे परमात्म्याने केलेले कार्य आहे. आणि पूर्वी परमात्मा स्वतः एका दिवसात हजार जागी प्रकट व्हायचे. ते तर भगवान आहेत, ते तर पाहिजे ते करू शकतात. तर अशा प्रकारे परमात्म्याने आम्हाला जागवले, सतज्ञान दिले. तेच दिलेले ज्ञान दास आज तुमच्या समोर मांडत आहे. तर प्रसंग चालला आहे कि सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक द्वार. पुण्यात्म्यांनो, या वचनांना खूप खोलात जाऊन ऐका. त्यांना हृदयापर्यंत जाऊ द्या कानांच्या माध्यमातून. जोपर्यंत मूल औषध आत जाऊ देणार नाही ते परिणाम कसं करेल. ओठांवरच ठेवतो आणि थुंकून टाकतो, ऐकत नाही. तर याला तुम्ही खूप खोलात जाऊन सत्संगाच्या वेळी तर तुम्ही खूप एकाग्र चित्ताने राहत जा आणि परमात्म्याच्या या वचनांवर खोलात जाऊन विचार करा. आता काय सांगितलं भगवानांनी की जय सतगुरु मिलते नहीं जाते नरक द्वार. सतगुर के उपदेश का लाया एक विचार और जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक द्वार. नरक द्वार में दूत सब फिर करते खेचा तान, उनसे कबू ना छूटते फिर फरते चारों खान. पुण्यात्म्यांनो, जेव्हा हा भक्तिहीन प्राणी इथून जातो तेव्हा यमदूत त्याला पकडून घेऊन जातात, धर्मराजाच्या समोर उभं करतात, न्यायाधीशाच्या समोर. तिथे तो हे नाही म्हणू शकत की मी असं नाही केलं, मी तसं नाही केलं. तिथे खोटं नाही चालत. तिथे तर तुमची फिल्म स्टार्ट होऊन जाईल, सीडी ऑन होऊन जाईल तुमच्या समोर. कारण की जी कर्म आपण करतो, विचार सुद्धा करतो, त्याचीही एक फोटोकॉपी भगवंताच्या दरबारी जाते आणि तिथे जाताच तिला ऑन केलं जातं.
आता जसे आपण भक्तांना, भावा बहिणींना म्हणता, नातेवाईकांना किंवा कोणी मित्र शेजारपाजारचे भेटतात त्यांनाही समजावता, भक्ती करा, परमात्म्याचं नाव घ्या. पण आत्ता तर त्यांच्याकडे वेळ नाहीये, कारण की त्यांना ज्ञान नाहीये. तर जेव्हा तो तिथे दरबारात उभा राहील तर तो एक क्षणच लावेल भगवंतासमोर. एक कारण शोधतो की परमात्मा मला तर समजलंच नाही. आम्हाला तर एवढंच ज्ञान झालं होतं की आपलं काम करावं, मुलांचं पालनपोषण करावं. तर त्यावेळी परमात्मा ती सीडी सुरू करतील. कोणी भक्त त्याला म्हणत असेल की चला जाऊया सत्संगाला, आणि तो वायफळ बोलत असेल, नकार देत असेल, 100 कारणं सांगत असेल, तेव्हा तो परमात्मा म्हणेल की बघ, या भक्ताने, या बहिणीने, या मुलीने तुला काय म्हटले होते, आणि तू खोटं बोलतोस की मला समजलंच नाही. तेव्हा हा काय म्हणतो, भगवान चूक झाली, क्षमा करा. परमात्मा म्हणतात की ही चूक मान्य करण्याचा आता काही उपयोग नाही, आता तर नरकात जावंच लागेल. आणि परत कधी तुला मानव शरीर मिळालं तर तेव्हा ट्राय कर. तर पुण्यात्म्यांनो, या धर्मराजाच्या दरबारात जो प्राणी जातो त्याच्यानंतर याला नरकात टाकलं जातं. आणि तिथे तर लाखोंच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने पशूंप्रमाणे चारी बाजूंनी यमाचे दूत, असं समजा, हातांमध्ये भाले. कारण ते शरीर असं असतं, त्यात पीडा खूप असते आणि त्यात मरत नाही प्राणी, पीडा खूप होते. तर त्यात सरळ भाले खूप असतात, डोळ्यांमध्ये मारतात, घुसवतात ते सरळ, आणि जेवढ्या हाताला येतील तेवढ्या काठ्यांचे फटके मारतात आणि त्यांना जबरदस्तीने नरकात ढकलून देतात. धक्के मारून मारून ते उठले तर परत काठ्या मारतात, आणि जसं पशूंना कोंडवाड्यात डांबतात असं डांबून मारलं जातं. तर इथे काय सांगतात पुण्यात्म्यांनो, आपण भक्तीपासून खूप दूर राहिलात, अध्यात्मज्ञान आसपास सुद्धा नाही राहिलं, आपल्याला भीतीच नाही राहिली या गोष्टी. या गोष्टींना आपण चित्रविचित्र मानतो. या अज्ञानी लोकांचं ज्ञान ऐकून ऐकून अज्ञानींचं, की भगवान कोठे, नरक कोठेच नाहीये, हाच स्वर्ग आहे, हाच नरक आहे. अरे एवढे मोठे मोठे ग्रंथ लिहिलेत महापुरुषांनी, ते डोळ्यांनी बघून तुम्हाला सांगतोय. त्यांना आपण आपल्या विचारांमुळे खोटं कसं ठरवायचं ते तर करतच आलो आहोत आपण, पण आपण म्हणालो म्हणून सत्य पुसलं नाही जात. तर परमात्मा म्हणतात की नरक द्वार में जेव्हा नरकात पाठवले जाल, दूत सब और करते खेचा ताण, दे दांडू, मार काठी, आत ढकलून देतात. नरक द्वार में दूत सब करते खेचा ताण, और उनसे कभी ना छूटता फिर फिरता चारों खान. तिथे नरकात त्रास सहन करत मग या 4 खाणांमध्ये 84 लाख प्रकारच्या या पशुपक्ष्यांच्या, सर्व जीवांच्या, या प्राण्यांच्या शरीरात जो त्रास सहन करावा लागतो. आता परमात्मा सांगतात, नरक द्वार में दूत सब करते खेचा ताण, उनसे कबू ना छूटता फिर फिरता चारों खान. 4 खाणात भटकणारा, और कबू न लगता पार, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार. आता सद्गुरूचे उपकार, जसे गरीबदासजींनी म्हटले आहे की जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जन्म मरण मिटाही. जो जन्म आणि मृत्यूच्या या दीर्घ आजाराचा नाश करेल, म्हणतात अशा सद्गुरूवर मी जीव ओवाळून टाकतो. तर जन्म मरणाच्या रोगाचा नाश कबीर परमेश्वरच करू शकतात. आणि कबीर परमेश्वरजी ज्या आपल्या आत्म्याला, दासाला इथे पाठवतात स्वतःचं सामर्थ्य देऊन, किंवा त्याच्या करवी परमात्माच करवून घेतो. अन्य नाही कोणत्या भगवानाच्या भक्तीने हा जन्म मरणाचा रोग नाश होऊ शकतो. जर आपण श्रीराम, श्रीकृष्ण अर्थात विष्णूजी यांची पूजा करून इच्छिले की आपल्या जन्ममरणाचा रोग संपावा, तर हेच नाशवान यांचा स्वतःचाच जन्ममृत्यू होतो. तसंच शंकरजींचाही जन्ममृत्यू होतो, ब्रह्माजींचा जन्ममृत्यू होतो. यांचा पिता आहे क्षरपुरुष, ज्याला काळरूपी ब्रह्म देखील म्हणतात, जो गीता सांगत आहे श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून. तो स्वयं स्वीकार करतो गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 5 आणि 9 मध्ये, अध्याय नंबर 2 च्या श्लोक नंबर 12 मध्ये, गीतेच्या अध्याय नंबर 10 च्या श्लोक नंबर 2 मध्ये.
हा म्हणतो, अर्जुना, तुझे माझे खूप जन्म झाले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. यावरून सिद्ध आहे की या ब्रह्मची पूजा करणाराही जन्म मरणाच्या रोगापासून नाही वाचू शकत. आणि ब्रह्मची साधना ब्रह्म पुजारी गुरूंकडूनच घ्यावी लागते. त्या गुरुला शरण गेल्यावर जन्ममृत्यूचा रोग नाही संपू शकत. आणि जोपर्यंत जन्ममृत्यूचा रोग नाही संपत, शांती नाही मिळू शकत. गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हणतात की अर्जुना, तो परमक्षर ब्रह्म आहे. अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात विचारलं की हे भगवंत, आपण जे गीताजीच्या 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकाच्या ज्या तत्ब्रह्मच्या विषयात म्हटले आहे की ते जाणल्यानंतर प्राणी केवळ इथून जरा मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. जरा म्हणजे वृद्धत्व, वृद्धावस्थेतील कष्ट, आणि मरण म्हणजे मृत्यूपासून वाचण्याचा, सुटण्याचा प्रयत्न करतो. तो संसाराच्या कोणत्याही गोष्टीत रस ठेवत नाही. तर 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात विचारले की किम तद्ब्रह्म. गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हटलंय की तो परमक्षर ब्रह्म आहे. मग 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 7व्या श्लोकात तर स्वतःबद्दल सांगितले आहे गीता ज्ञानदाता की अर्जुन, तू माझ्यात मताप्रमाणे राहा, माझ्यावर आश्रित हो, माझी भक्ती कर आणि युद्धही कर, तर मलाच प्राप्त होशील. तर याने स्वतःची भक्ती करण्यास सांगितले आहे, म्हणजे मला प्राप्त करशील. शांती नाही होऊ शकत, युद्ध तर करावंच लागेल. 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये म्हटलं आहे की परमक्षर ब्रह्मची साधना करणारा प्राणी त्याच्याकडे जातो. 15व्या अध्यायाच्या 1 पासून 4 पर्यंत म्हटलं आहे की तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे. आणि त्यानंतर तो तत्वदर्शी संत मिळेल, सद्गुरू मिळेल, आणि मग परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परतून कधीच परत या संसारात येत नाहीत. 18व्या अध्यायाच्या 62व्या आणि 66व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्या परमक्षर ब्रह्मला शरण जा. त्याच्याच कृपेने तू परम शांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. आणि असंच 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात म्हटलं आहे की सर्व धर्मां परित्यज्य माम. माझ्या स्तराची जी साधना आहे, जशी 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात. गीता ज्ञानदाता म्हणतो की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचा एक ओम मंत्र आहे. आणि ओममुळे मिळणारी जी परमगती आहे तिला तोच प्राप्त करू शकतो जो अंतिम श्वासापर्यंत ओमचाच जप करत शरीर त्यागून जातो. तर त्याला कोणती गती मिळते? ब्रह्मलोक प्राप्ती होते, कारण ब्रह्मचा मंत्र ओम आहे. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीताजीत म्हटलं आहे की अर्जुना, हा ब्रह्मलोक सर्व पुनरावर्तीमध्ये आहे. तिथे गेलेले प्राणी परत जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतात. आणि त्या परमक्षर ब्रह्मच्या भक्तीसाठी 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात गीताजीमध्ये म्हटलं आहे की ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. सच्चिदानंद घनब्रह्मला प्राप्त करण्यासाठी 3 मंत्रांचा निर्देश आहे. ओम तत्सत. ओम हा ब्रह्मचा आहे, तत् हा अक्षर पुरुषाचा आहे. गीताजीच्या अध्याय नंबर 15च्या 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत, एक क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष, एक परमक्षर पुरुष. जो परमक्षर पुरुष आहे तो सर्वश्रेष्ठ आहे आणि तोच वास्तविक अविनाशी आहे. अन्य क्षरपुरुष आणि अक्षर पुरुष यांना नाशवंत सांगितले आहे. त्यांच्या लोकात जेवढे प्राणी आहेत तेही नाशवंत आहेत, तर त्यांच्या भक्तीने तर मोक्ष मिळूच नाही शकत. आता श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये ओम तर ब्रह्मचा जप आहे क्षरपुरुषाचा, आणि तत् हा सांकेतिक आहे अक्षर पुरुषाचा, आणि जो सत शब्द आहे तो पण सांकेतिक आहे. याला सार नाम देखील म्हणतात, याला आदी नाम देखील म्हणतात. तो आहे परमक्षर ब्रह्मचा. तर या 3ही अक्षरांच्या मजदुरीने, या 3ही मंत्रांच्या साधनेने आपण भगवान प्राप्त करू शकतो. तो मोक्ष स्थळ प्राप्त करू शकतो, ते सुख प्राप्त करू शकतो, ज्याबद्दल वर्णन केले गेले आहे. आता जसा आपण हँडपंप लावून घेतो, तर हँडपंपसाठी आपण हँडल मारतो. तर हा खटका आणि हँडपंप हे आपले उपास्य नाहीयेत, परंतु या कृतीशिवाय ती उपास्य वस्तू नाही मिळू शकत, वांछित वस्तू नाही मिळू शकत, पाणी नाही मिळू शकत. तर ही पूजा नाही करतो आपण तर ते साधन मिळवलं आहे ज्यातून ते पाणी मिळेल.
तर हा जो मंत्र आहे ओमचा आणि दुसरे दोन सांकेतिक आहेत, ही काही आपण पूजा नाही करत आहोत. आपण आपल्याला इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी ते साधन मिळवले आहे. ही साधना आहे. तर ही साधना आहे त्या परमअक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी. जसा सतनामाचा 2 अक्षराचा मंत्र आहे, एक ओम आणि एक तत्. जसे आदरणीय नानक साहेबांची जन्मसाखी मध्ये आज समुद्राच्या साखीत हे प्रमाण आहे त्या 2 अक्षरी मंत्रांचं. दास आता बोलून नाही सांगणार. तर या दोन्ही मंत्रांचा जप केला जातो श्वास उच्छ्वासाने. जसं आपल्याला पाणी काढायचं आहे, पाणी, तर त्यासाठी हँडपंप लावणार. तर आधी कुदळ मारणार, माती बाहेर फेकणार, कुदळ मारणार, माती बाहेर काढून मग बाहेर काढणार आणि पाईप खाली सोडून देऊ. हे काम आहे समजा सतनामाचं. 2 अक्षरांचा उच्चार होईल श्वास उच्छ्वासाने. आता हे सतनाम या उच्चाराने आपलं काम केलं, पाण्यापर्यंत पोचवलं, पण बाहेर पाणी नाही प्राप्त झालं. त्यासाठी अजून एक आयटम लावावा लागतो, हँडपंप वरती, मशीन म्हणतात त्याला. आणि मग त्याची पूजा करायची आहे, त्यालाही असंच हलवायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, तेव्हा मग ते पाणी येतं. तर असंही केवळ सतनाम प्राप्तीनेही मोक्ष नाही. सारनाम नाही मिळालं, ते पाणी नाही मिळत ना. सारनाम समजा ते हँडपंपचं वरचं मशीन आहे. तर ही मशीन त्याच वेळी लावली तर यश देईल जेव्हा तो पाईप पूर्ण पाण्यापर्यंत पोचलेला असेल. मध्येच जर कोणी म्हटलं हँडपंप लावा, मशीन फिट करा, तर मिस्त्री ते कधीच करणार नाही. तर हा दास तुम्हाला ही सर्व व्यवस्था सांगतो आहे. तर आपण करायची आहे, मजुरी करायची आहे. आणि जेव्हा सारनामाची वेळ येईल, आपला पाईप पोचलेला असेल, पाणी असेल आसपास, तर हँडपंप म्हणजे सारनाम आपल्याला दिलं जाईल. तर अशा प्रकारे आहे ओम त्या परमअक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा ओम तत्सत या 3 मंत्रांचा जप. ओम हा ब्रह्मचा आहे, तत् अक्षर पुरुषाचा आहे, त्याला परब्रह्मही म्हणतात. आणि सत हा परमअक्षर ब्रह्मचा आहे, याला पारब्रह्मही म्हणतात. पारब्रह्म, एक परब्रह्म, एक पारब्रह्म. ब्रह्म तर हा क्षरपुरुष आहे, हा काळ भगवान, 21 ब्रह्मांडांचा स्वामी. अक्षर पुरुष याला परब्रह्म म्हणतात, ब्रह्मच्या पुढचा भगवान. पर म्हणजे दुसरा. आणि याच्यावर पारब्रह्म. पारब्रह्म म्हणजे सर्वांच्या पलीकडचा, सर्वांपेक्षा श्रेष्ठ, तो पारब्रह्म असतो. जसं समजा तुम्ही संतांच्या वाणीमध्ये पारब्रह्म शब्द ऐकता, तो परब्रह्मसाठी नाहीये. तो पारब्रह्म म्हणजे त्या सत्य पुरुषाकडे संकेत आहे, परमअक्षर ब्रह्मकडे संकेत आहे. तर जसं तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी 3 मंत्रांचा जप आहे, ओम तत्सत. तर अशा प्रकारे आपण त्या परमात्म्याला प्राप्त करू. कसे प्राप्त करणार? गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 66 मध्ये सांगितलंय की या गीता ज्ञानदात्या ब्रह्मने सर्व धर्मां परित्यज्यम माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्वे पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. हे काय म्हणतात की माझ्या स्तराच्या जेवढ्या पूजा आहेत त्या माझ्यातच सोड. मला दे जी तू माझ्या स्तरामध्ये तू मजुरी केली आहेस, मग मी तुला इथून जाऊ देईन, नाहीतर तू माझा बंधक मजूर आहेस. आणि माझं कर्ज उतरव. मग तू त्याच्या शरणी जा. एकम, एकम म्हणजे त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणी नसेल, अद्वितीय, ज्याच्या समान दुसरा कोणी शक्तिशाली भगवान नसेल असा. एकम शरणम व्रज, त्याच्या शरणात जा. आणि या अज्ञानी आपल्या धर्मगुरूंनी, अनुवादकर्त्या ऋषी मंडलेश्वरांनी अनर्थ करून ठेवलाय गीताजीमध्ये. अनुत्तम म्हणजे अत्युत्तम म्हणतायत. बघा ना, व्याकरणच बदलून टाकलं आपल्या अज्ञानाच्या कारणाने. आणि व्रज म्हणजे जाणं असतं, येणं लिहून ठेवलंय या अनुवादकर्त्यांनी. इंग्रजीत शब्द आहे गो, आणि गो म्हणजे जाणे असतं, येणं तर असूच शकत नाही. तो तर मूर्ख आहे जो या वाक्याला न समजताच त्याचा अर्थ येणे करत आहे. बिलकुल अज्ञानी व्यक्ती आहे, आशयच समजला नाही, त्या प्रकरणाच्या आशयाशी तो परिचित नाहीये. आता हे गीताजीच्या अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 7 मध्ये अर्जुन स्वतः स्वीकारतोय की मी आपल्या शरणी आहे, आपण माझे गुरु आहात आणि माझी बुद्धी काम नाही करत, मला निर्णायक ज्ञान द्या, मी आपल्या शरण आहे. आता इथे परत म्हणतोय की मला शरण ये, तो तर म्हणतोय की मी आधीच तुला शरण आलोय.
सर्व धर्माच्या कर्मांना माझ्यात सोडून मला शरण ये. म्हणजे बुद्धी बघा यांची. यांनी खूप ठिकाणी असे अनर्थ करून ठेवले. यांना समजलं नाही. तर हा ओम नामाचा जप यांना देऊया काळाला. हा आपल्याला इथून जाऊ देईल. नो ड्यूज सर्टिफिकेट लिहून देईल. पण हा तेव्हाच लिहील जेव्हा सद्गुरू आपल्याबरोबर असतील. नाहीतर हा तुम्हाला फसवून त्याच्या नकली सतलोक, नकली अलकलोक, अगमलोक, ब्रह्मलोक धोका देण्यासाठी तिथे उचलून आपटेल आणि तिथे आयुष्य बर्बाद करून कितीतरी युगांनंतर परत पृथ्वीवर ढकलेल. सगळं काम जसंच्या तसं राहिलं. तर सद्गुरूची आवश्यकता आपल्याला असेल अंतिम श्वासापर्यंत, की जसा प्रसंग चालला आहे की आपण ओम नामाचा जप यांना देऊ आणि मग आपल्याला 7 शंख ब्रह्मांडांना पार करून जायचं आहे. अक्षर पुरुषाच्या, परब्रह्मच्या 7 शंख ब्रह्मांडात त्याच्या लोकातून जाण्याचं भाडं द्यायचं आहे यांनी. तत् मंत्र जो आपल्याला दिला जातो ते त्याचे भाडे द्यायचे आहे तिथून जाण्यासाठी आपल्याला. हा समजा टोल टॅक्स समजा त्याचा, त्या अक्षर पुरुषाचा, त्याच्या लोकातून पार जाण्यासाठी. आणि तिसरा जो मंत्र आहे तो सतलोकात स्थायी स्थान प्रदान करेल, जे आदी नाम आहे, सार नाम आहे. तर पुण्यात्म्यांनो, गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या परमअक्षर ब्रह्मची साधना करशील तर त्याला प्राप्त करशील. त्याच्या साधनेचा मंत्र तर सांगितला हा ओम तत्सत, नथिंग एल्स इति निर्देशः. बस हाच निर्देश आहे. निर्देश म्हणजे फायनल डायरेक्शन, नथिंग एल्स. आणि गीताजीत ना हरे राम हरे कृष्ण, ना ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय नमः, हे अशा प्रकारचे कोणतेच मंत्र नाहीयेत. जे श्रीमद भगवत गीतेत वे ऑफ वर्शिप नाहीये, पूजेचा मार्ग नाहीये. त्याला जो करतो तो शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करतो आहे. आता प्रसंग येतो पुण्यात्म्यांनो, जे शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण करतात त्यांना ना सुख मिळतं ना त्यांची गती होते. सांगा. आणि ना त्यांचं कोणतं कार्य पूर्ण होतं. तर म्हणूनच तर आपण भक्ती करतो आणि ते तीनही व्यर्थ. तर ती साधना करण्यात कोणताच लाभ नाही. याच कारणाने आपण नास्तिकतेकडे झुकलो आहोत. भगवानाला शोधता शोधता आपण हारून थकून गेलोय. शेवटी आपण कर्मकांडाचा आधार घेतला. चोरीमारी करून आपण शेठ सावकार बनण्याचा प्रयत्न करत आहोत. दुप्पट दुःख ओढवून घेतो, पाप गोळा करतो. तर अशा प्रकारे या ज्ञानाने आपल्याला हे विष दिसून येईल. परमात्मा म्हणतात जसं दुःख स्वतःचं तसं जाण इतरांचं. पुण्यात्म्यांनो, तुम्ही एखाद्या ऑफिसात जाता, दयाहीन प्राणी असतात. त्यांना दुःख दिसत नाही की कुठून आला असेल हा माणूस. तहानलेला भुकेला असेल. त्यांना फक्त फसवेगिरी करून त्यांचा स्वार्थ साधायचा असतो. तर ते तुमचं काम करतील, नाहीतर कधीच करणार नाहीत. 4 आणे हवे असतात त्यांना. आता दास जेव्हा नोकरी करायचा 1977 मध्ये, तर तेव्हा कोण्या एखाद्या अधिकाऱ्यावर बोट दाखवलं जायचं की तो भ्रष्ट आहे. बाकी सर्व बरे होते. आता एखाद्या अधिकाऱ्याकडे, कर्मचाऱ्याकडे बोट दाखवलं तर तोच ठीक असतो, बाकी सगळे एकसारखे असतात. तर ही का वीज कोसळली? अज्ञानाने. पहिले घाबरायचे भगवानाला, भगवानाचं भय दूर झालं, मग विष खाऊ लागले. हाहाकार माजला. एका शहरात पहा डॉक्टर, हे भगवान. जगभरातील वैद्य, डॉक्टरांची दुकानं उघडली. मेडिकलमध्ये जाऊन पहा की त्यात खचाखच भरलेले आहे. तिकडे पाप गोळा करतात, इकडे भोगतात पडल्या पडल्या. इथे परमात्मा म्हणतात जीवित जग मजूती पडे फिर जम तोड्या छाती. हा जीव इथे बर्बाद होईल. पुढे यमाचे दूत तुमच्यावर अत्याचार करतील ते वेगळेच. मग त्या विषयाला कोण खाणार जेव्हा ज्ञान होईल? तर याला कारण काय झालं? कारण की आपण भगवंताच्या विधानाशी अपरिचित होऊन पाप करत आहोत. आता लहान लहान मुलांना दास पाहतो, खूप आनंद होतो. तो म्हणतो की मी अशी विडी उचलून दिली चुकून. रडतो की माझं नाव खराब झालं. तर पुण्यात्म्यांनो, असा समाज तयार होईल तर मुलं वाईटपणा करतील.
पुढे जाऊन असा सुदृढ समाज तयार होईल की यांना बघून बघून अजून इतर लोक, अन्य लोक यांचं अनुकरण करतील. लहान लहान मुलं अशा नेकीने, नीतीने राहत आहेत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? रामेश्वर अच्युतराव यादव. आपण कुठून आलात? राहणार लालवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा पारंपरिक पद्धतीनं शेती करणे हा माझा व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी 2013 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती सद्भक्ती किंवा साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी व माझा परिवार पहिल्यापासून वारकरी संप्रदाय याच्यामध्ये भक्तिमार्ग करायचो. कीर्तन वगैरे ऐकणे, पारंपरिक सण साजरे करणे, नवरात्र, गणपती बसवणे आणि एक भागवत सप्ताह म्हणून वर्षातून व्हायचा तो 7 दिवस ऐकणे आणि कीर्तन वर्षातून 1 ते 2 वेळेस सप्ताह गावामध्ये वेगवेगळ्या मंदिरात राहायचा. मारुती मंदिर, एक मठ राहायचा, त्याच्यात असल्यामुळं प्रत्येक वेळेस कीर्तन ऐकायचो आणि त्या पद्धतीनं मग आपलं वारकरी संप्रदायाचं गीता वाचन करायचं, ज्ञानेश्वरी पारायण करायचं, अशा पद्धतीनं भक्तिमार्ग करायचा. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही वारकरी पंथात होतात, तर आपलं इष्टदैवत किंवा परमेश्वर, ज्या परमेश्वराची तुम्ही भक्ती करत होतात ती इष्टदेवता कोण होती? आमची कुलदैवत तुळजाभवानी हे होते आणि इष्टदैवत शिवशंकर, महादेव असं आमचं बचपनापासून पारंपरिक पद्धतीने घरामध्ये सांगितलं जायचं आणि त्या पद्धतीनं मग मारुतीची भक्ती, पंढरपूरला जाणे आणि सोमवार धरणे, एकादशी करणे, चतुर्थी हे उपास वगैरे करणे, अशा पद्धतीनं भक्तिमार्ग करायचे. सर, तसं जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही वारकरी पंथाशी निगडीत होतात, जोडलेले होतात, त्यांची सद्भक्ती तुम्ही करत होतात, त्याचप्रमाणे महादेवाच्या मंदिरात जाणे, महादेवाला तुम्ही इष्ट मानत होतात, त्यांची पण भक्ती करत होतात. हे असं सर्व असताना तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि त्यांनी जी दिलेली भक्ती आहे ती भक्ती साधना स्वीकारावी? हे संपूर्ण शेती व्यवसाय करीत असताना आम्ही शेतातून यायचो आणि ह्या पद्धतीनं भक्तिमार्ग करायचो की संसाराला सुख मिळावं, संसार चांगल्या पद्धतीनं चालावा. पण काय व्हायचं, ही संपूर्ण भक्ती करून आम्हाला काय व्हायचं की संसारात तर सुख काही लाभत नसल्यासारखं वाटायचं, कुठला काही लाभ व्हायचा नाही, नैसर्गिक आपत्ती व्हायची शेतीमध्ये आणि त्याच्यात ही जे भक्तिमार्ग करीत असताना काहीच कळत नसतं भक्ती म्हणजे काय. आणि तुमचं समजा इतकं धार्मिक करून बिन कुठला लाभ वगैरे तर नाहीच व्हायचा, पण कीर्तनामध्ये सांगायचे किंवा सद्गुरू करा, नामस्मरण करा आणि सद्गुरू करून नामस्मरण करून मुक्तीचा मार्ग, मुक्ती मिळेल. पण आम्हाला मुक्ती म्हणजे काय कळत नसं, सद्गुरू म्हणजे काय हे संपूर्ण काही कळत नसं. नुसतं वेळ जायचा, टाईम जायचा, रात्रीला जागरण व्हायचं आणि कुठलंही काही कळत नसल्यामुळं मग ज्ञानेश्वरी मी रात्रीला 12-1ला घेऊन बसायचो, 10 वाजता कोण्याही टायमाला किंवा आता तरी कळन, मग कुठलंच काही कळत नसं. अशा पद्धतीनं खूप त्रास व्हायचा आणि असं वाटायचं की आपलं कुठला तरी भक्तिमार्ग चुकतो, आपल्याला इतकी भक्ती करून बी कुठला देव काही भेटत नाही किंवा आपल्या बऱ्यावर नाही असं वाटायचं. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही जी अगोदर भक्ती साधना करत होतात ती तुम्हाला समाधानकारक नव्हती आणि तुम्ही जी भक्ती साधना तुम्ही ज्या शोधात होतात ती भक्ती साधना तुम्हाला मिळत नव्हती. असं असताना तुम्हाला संत रामपालजी महाराजांची भक्ती साधण्याबद्दल कोणी कल्पना दिली आणि तुम्ही ती भक्ती साधना कशी घेतली? तर मग अशा पद्धतीनं जसं शेतीतून यायचं, भक्ती सगळं करायचं, मग असं जीवनाला असं खूप असं परेशानी वाटायची. पण मग आम्ही TV ला रोज संध्याकाळी घरी आलं की बातम्या वगैरे पाहायचा, एखादी मालिका पाहायची. हे पाहत असताना एक वेळेस TV ला संत रामपालजी महाराज यांचा 2012ला एक कार्यक्रम यायचा, मी ते पाहायला लागलो. तर असं वाटलं की अरे महाराज काय सांगतात, असं गीताला समजून सांगता. पण ते मी 1 महिनाभर पाहिलंच नाही. म्हणलं जाऊ दे, काही पण सांगतात महाराज म्हणून वाटत नसं ते. काहून तर आज महाराज म्हणजे कसं आहे, आज असं वाटतं हिंदू धर्माच्या लोकांना की एक दाढी वाढवली, भव्य कपडे घातले की महाराज समजायचं. आणि संत रामपालजी महाराजचा साधा पोशाख होता, त्याच्यामुळं मी म्हणलं हा
काय सांगतात हे कोण आहे. पण नंतर मग ते हळूहळू मी 1 महिन्यानंतर म्हणलं एक वेळेस पाहूच. ते पाहिल्यावर असं कळलं की मला थोडी गीता समजायला लागली. मग असं करता करता मी एक वर्ष त्याचा अभ्यास केला किंवा हे काय सांगतात संत, आणि मग ती गीता समजायला लागली. मग मी बरेचसे ग्रंथ आणले, भगवद्गीता आणली आणि कुराण आणलं, बायबल आणलं आणि सगळ्याची त्याच्याबरोबर जुळणी केली. तर एकदम शास्त्रानुसार ज्ञान होतं ते, आणि संपूर्ण शास्त्रानुसार ज्ञान सांगितल्यामुळं मला संपूर्ण असं समजायला लागलं की अरे ही तर भक्ती वेगळीच आहे. आणि आपल्याला कीर्तनात वगैरे सांगितलं संतांनी की नाम घ्या, नाम घ्या, फक्त नामच घ्यायचं सांगितलं, पण नाम कोणतं घ्या हे काही सांगितलेलं नाही. आणि मग हे जर कोण सांगत असेल ते संत रामपालजी महाराज हे सांगतात. हे असं त्या 2 वर्ष अभ्यास केल्यावर लक्षात आलं. आणि मग मी काय केलं की डायरेक्ट आपण नाम दीक्षा घ्यायला जायला पाहिजे. मग हे संपूर्ण अभ्यास करून आम्ही हरियाणाला गेलो आणि 2013ला संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमात जाऊन 2 दिवस राहून 3ऱ्या दिवशी नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, तर ही नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? नंतर नामदीक्षा घेतल्यावरती काय संपूर्ण ज्ञान कळलं. आणि संपूर्ण ज्ञान कळल्यामुळं जसं पहिले जसं वारकरी संप्रदायात असल्यामुळं जसं ज्ञान न कळाल्यामुळं जसं एक भय निर्माण झालेलं होतं. जसं नारळ जर कधी मारुतीला नाही फोडलं तर असं वाटायचं की आपण काहीतरी पाप केलं, काहीतरी धोका होईन, आपल्या घराची नुकसान होईल असं वाटायचं. आपण जर कुठला उपास जर एकादशी धरली आणि अचानक बिस्किट खाण्यात आलं तर असं वाटायचं की आपण कुठलं तरी पाप झालं, कुठलं तरी आपण चूक केली. पण जेव्हा आपल्याला संपूर्ण ज्ञान कळलं, संत रामपालजी महाराजांनी गीतेनुसार संपूर्ण जे ज्ञान सांगितलं ते संपूर्ण गीता कळली. आणि ज्ञान कळाल्यामुळं भय निघून गेलं आणि भय निघून गेल्यामुळे एकदम सुखी आणि समाधानी वाटत आहे. संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतल्यामुळं मी जे शेती उद्योग जो करत असताना मी त्यांनी जी नामदीक्षा दिली, ज्यांनी जे नाम दिलं, मी प्रत्येक वेळेस काही काम करताना जसं चाड्यावर पेरणी करताना जसं शेतकरी पेरणी करतो तर मी मूठ सोडताना पहिलं संत रामपालजी महाराज जे दिलेलं नाम आहे त्या नामाचा जप करतो आणि संत रामपालजी महाराज सद्गुरू यांचं नाम घेतो. तर माझ्या उत्पन्नात इतके भरघोस उत्पन्नाची वाढ झाली तर ते सांगता सुद्धा येत नाही की साध्या पद्धतीनं जरी शेती करायला गेलो तर खूपच अशी एक प्रकारचं उत्पन्नात एक ताकद आणि शक्ती आली त्या जमिनीमध्ये. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे आपल्याला जो शेती व्यवसाय जो होता तो त्या व्यवसायामध्ये लाभ झाला आणि आपल्याला भरघोस असं पीक प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने आपण इतर समाज बांधवाला काय संदेश देऊ इच्छिता? आज असं सत्य ज्ञान देणारा संत कोणीच नाही, फक्त संत रामपालजी महाराजच आहे. आणि त्यांच्या ज्ञानामुळं संपूर्ण भगवद्गीता कळती, ज्ञानेश्वरी कळती, गाथा कळतो, नसता काही कळत नाही. फक्त गीता म्हणून एकच नाव कळतं आणि ज्ञानेश्वरी म्हणून एवढा शब्द कळतो. पण संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतल्यामुळं संपूर्ण हिंदू धर्माचा वारकरी संप्रदायाचं ज्ञान कळतं आणि कसं वागावं, कसं राहावं आणि आपल्याला मुक्ती कशी मिळेल हे संपूर्ण नाम घेतल्यावरच कळतं. त्याच्यामुळे लवकरात लवकर संपूर्ण जनतेने सद्गुरू रामपालजी महाराज यांचं नामदीक्षा घेऊन लवकर आपल्या स्वतःचं कल्याण करून घ्यावे. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तर टीव्हीला एक खाली पट्टी येते, त्याच्यात नंबर असेल, त्या नंबरला फोन करायचा आणि नामदीक्षेचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात व्यवस्था आहे. नामदीक्षा घेतल्यावर 1 रुपयाही ह्या भक्ती मार्गात घेतल्या जात नाही. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता
किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.